अमित ठाकरे सध्या बोलतायत, आपण थेट तिथे जाऊया. पहिली निवडणूक आहे, काय वाटतं किती आत्मविश्वास आहे? आत्मविश्वास खूप आहे, पण ते लिस्टमध्ये नाव आल्यावर मला थोडा पोटात गोळा आला. कारण आता मला कळलं की आयुष्य चेंज होणार आहे. म्हणजे जसं मी आधी वावरायचो तसं वावरू नाही शकणार किंवा काय, जो फ्रीडम होता तो जाणार आहे. कारण ते शासकीय पदाचं ओझं एवढं असतं, पण ते मी घ्यायला तयार आहे. फक्त तो पोटात गोळा आला आहे, जो मी एक्सपेक्ट नव्हता केला. आता एक फुटबॉल प्लेअर तुम्ही राहिलेला आहात, बरेच गोल मारले तुम्ही. विधानसभेच्या निवडणुकीचा हा गोल सुद्धा तितक्याच शेतातीनं मारणार. हो, 100%. ही तर फ्री किक मारणार डायरेक्ट, ऑफलाईनवरनं गोल आहे. दादर पाणीकडे सगळ्यांचं लक्ष आहे. तिथल्या मतदारांना तुम्ही काय विश्वास द्याल? कारण का वेगवेगळ्या तुम्ही पहिल्यांदा निवडणुकीला सामोरं जात आहे, मतदारांच्या दृष्टीनं सुद्धा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. तिथल्या मतदारांना तुम्ही काय आश्वासित? मी कसं, मी इकडे लहानपणापासून वाढलो. माझे वडील, माझी आई इकडे लहानपणापासून वाढली. त्याच्यामुळे आम्ही एक 3 पिढ्या इकडे आम्ही जवळनं ओळखतो. मी ऑफिसला तुम्ही बऱ्याचदा मी अनेकांना भेटलो. मी चालत जातो. चालत जाताना मला अनेक लोक भेटतात की आमचे हे विषय ते मी सोडून घेतो. त्याच्यामुळे माझा एक कम्फर्ट झोन आहे तर आपल्या लोकांबरोबर. हां, ते मी त्या दिवशी पण मला एक कोणतरी पत्रकार भेटले बाहेर की काय मागायला आलं, तर माझी इच्छा झाली की मी चालत जातो आणि पाया पडून येतो. पण माझी अशी, मी मागत नाही काही, पण खूप ऑलरेडी दिलं आहे देवाने. राजकीय आव्हानं पण बरीचशी आहे, कारण इथून विद्यमान जे आमदार आहेत सदा सरवणकर, त्यांना सुद्धा काल उमेदवारी जाहीर झाली. आज संजय राऊत पण म्हणाले की इथे शिवसेनेचा जन्म झाला, त्यामुळे इथून उमेदवार आम्ही देणार नाही असं होऊ शकत नाही. त्यामुळे ही दोन्ही आव्हानं कशा पद्धतीने? नाही, शुभेच्छा दोघांना. दुसरं म्हणजे ज्या पद्धतीनं महायुतीकडनं असं समजत होतं की मला पाठिंबा दिला जाऊ शकतो, लोकसभेला तुमच्याकडनं पिक्चरचा पाठिंबा देण्यात आला होता, तरी महायुतीला या सगळ्याचा विसर पडला असं म्हणायचं. कसं, मी नेहमी सांगतो की राजसाहेब एक भूमिका घेतात, ते ती ठामपणे घेतात. आणि ती उपकाराची भूमिका नसते की मी उपकार केलेत. त्यांची ती भूमिका असते आणि त्यांची कधी इच्छा नसते की समोरच्यांनी परतफेड करावी. कारण साहेब मला नेहमी बोलत आले की हे राजकारण आहे, समोरचे लोक कसे आहेत हे आपल्याला ओळखायला पाहिजे. त्याच्यामुळे लोकसभेला त्यांनी मोदींना पाठिंबा दिला. त्याच्यामुळे त्यांचे जवळचे मित्र असतील, राणेसाहेब असतील किंवा मोहोळ साहेब असतील, त्यांच्यासाठी त्यांनी प्रचार केला किंवा सभा दिली. पण त्यांनी परतफेड करावी ही आमची सवय नाही आणि इच्छा पण नाही. म्हणजे तुमचं राजकारण तुम्ही करावं, आम्ही आमचं राजकारण करतो. आम्ही ज्या प्रकारे वरळीमध्ये आदित्य ठाकरे उभे होते, त्यावेळेला मनसेकडून पाठिंबा होता, तिकडे उमेदवार नव्हता. आता युवा नेतृत्व नवीन ठाकरे कुटुंबातील तुम्ही सुद्धा आता माईमध्ये काय वाटते, तुमचं वाटतं की तुम्हाला सुद्धा असं समोर? नाही, माझं मत काही नाही आहे. समोर कोणी उभं राहू दे, शेवटी लढाई आहे. मी एकटा उभं राहून लढून काय फायदा आहे? आणि ह्याच्याने तुम्हालाच कळलं असेल की जेव्हा साहेब बोलतात की स्वबळावर म्हणजे स्वबळावर, कोणाशी काही बोलणार नाही. मी स्वतः साहेबांना बोललो की माझ्या सीटसाठी 10 सीट कॉम्प्रोमाइज नाही झाल्या पाहिजे, कोणाशी बोलू नका. कुठेतरी वरळीमध्ये कौटुंबिक पाठिंबा पाहायला मिळाला होता, तर माहीमध्ये सुद्धा असं. पण ती आता ते साहेबांचे संस्कार आहेत, ती साहेबांची शिकवण. मी समोरच्यांकडनं ती एक्सपेक्ट मी नाही करू शकत. मी साहेबांचे संस्कार घेतो, त्याच्यामुळे मी तसा पुढे जाणार. आता मी त्यांच्याकडनं काय मला माहीत नाही, मे बी नाही पण येणार. आपण अजून लिस्ट बघितली नाही आहे. पण पहिल्यांदाच ठाकरे म्हणजे राज ठाकरे यांच्या कुटुंबातलं कोणीतरी उमेदवारी मिळालेली आहे. ही बातमी ऐकल्यावर जसं तुम्ही म्हणालात की पोटात गोळा आला, पण त्याचबरोबर एक दुसरी जबाबदारीची जाणीव सुद्धा होते जेव्हा आपण एखाद्या लोकसभा किंवा विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी आपल्यावर येणार आहे अशा दृष्टीने. तर तुम्ही काय विजन बघता हे माहीम विधानसभेसाठी? कारण अनेक विषय होते, अतिशय ओलाटाईल असा हा संपूर्ण मतदारसंघ आहे. लोक वोकल आहेत, समस्यांबद्दल बोलतात आणि समोरासमोर बोलतात. दादर त्यासाठी प्रसिद्ध आहे. मी तुम्हाला सांगू, मी साहेबांना कधी बोललो नाही की मला कुठचा मतदारसंघ द्या. नाही, माझी चर्चा झाली. मी तुम्हाला सांगू तर साहेबांच्या आधी तर तुम्हीच मला जाहीर केलेलं, आणि तेव्हा माझ्या पहिल्या पोटात गोळा आला की साहेबांनी नाही जाहीर केलं तर माझी लाज जाईल. त्याच्यामुळे मला माहिती आहे इकडचे इश्यूज काय आहेत. आणि सॉरी, तुमचा प्रश्न काय होता? विजन म्हणजे माझी एक प्रामाणिक इच्छा आहे. विजन म्हणजे मला लोकांचे प्रश्न हे तोंडपाठ आहेत. अनेकांचे प्रश्न वेगवेगळे आहेत. तुम्ही प्रभादेवीपासून माहीम चर्चपर्यंत गेला, वेगवेगळे विषय आहेत. पण मला एक
मनापासून करायचं ते म्हणजे जो निसर्गाने आपल्याला दिला आहे तो आपला समुद्रकिनारा दादर बीच, तो मला साफ करून लोकांना अपेक्षा नसेल असं त्यांना तो समुद्रकिनारा द्यायचा आहे, जेणेकरून मग तो कधी त्यांना बघायलाच मिळाला नाही आहे. याच प्रश्नाला जसं मी म्हटलं की दादर माहीम परिसरातली लोक जी बोलकी आहेत त्यांचा एक प्रश्न आहे, ज्यावेळेला तुमच्या उमेदवारीच्या चर्चा चालू होत्या त्यावेळेला तुम्ही त्यांना भेटाल का, ॲक्सेसिबल असाल का, हो. या बाबतीत तुम्ही काय विश्वास निर्माण करताय या मतदारांना किंवा दादर माहीमकरांना? हा प्रश्न असू नाही शकत, कारण माझे दरवाजे माहीमकरांसाठी नाही तर महाराष्ट्रासाठी उघडे असतात. मी राजगडला बसलेलो असतो, पण मी माहीमसाठी आमदार झालो एक वेगळे दिवस ठेवणार आहे काही. मी ह्याच एरियात राहतो, त्याच्यामुळे ह्यांचे प्रश्न जाणून घ्यायला माझ्यासाठी कठीण नसणार आहे आणि ते सोडवणं पण कठीण नसणार आहे. ॲक्सेसिबिलिटी जी असते ती माझ्याकडनं 100% मिळते. आम्ही जे एखादा पक्ष चालवत असताना पक्षाचं नेतृत्व करणं म्हणजे महाराष्ट्राचं नेतृत्व करणं असतं, परंतु एक ठाकरे असून सुद्धा तुम्ही इलेक्टोरल पॉलिटिक्समध्ये उतरण्याचा निर्णय नक्की का घेतला, त्यामागचा विचार काय? मला असं वाटतं पक्षाला कुठेतरी गरज होती. म्हणजे तुम्ही इतके म्हणजे नेते आले ते त्यांची मुलं सत्तेत न आली किंवा सत्तेत असताना त्यांनी आता आपण शिवसेनेचं बघू, आदित्यनी सत्तेत असताना त्यांनी निवडणूक लढण्याचा त्यांनी निर्णय घेतला. चांगला निर्णय होता, पण तो सत्तेत होता. जे काय 2019 मध्ये झालं, सत्तेत बसले ते. जरी त्यांनी भाजपबरोबर त्यांनी साथ सोडली तरी सत्तेत बसले आणि मंत्रिपद मिळालं. आपल्या पक्षाची तशी परिस्थिती नाही आणि म्हणून मी हा निर्णय घेणं आणि साहेब माझ्यावर तो विश्वास ठेवणं हा माझ्यासाठी सगळ्यात मोठा निर्णय हे होतं, माझ्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट होती. या मतदारसंघामध्ये नितीन सरदेसाई यापूर्वी आमदार होते, मनसेचे पहिले आमदार होते. आता तुम्हाला दिल्यामुळे त्यांचा सक्रिय पाठिंबा असेल? 100%. मी लहानपणापासून त्यांना नितीन काका बोलतो. मी मुलासारखा वाढलो त्यांच्या. आमच्या अगदी घरगुती. मी पहिलं जाऊन नानांना भेटलो, मी त्यांचे वडील, त्यांचे आशीर्वाद घेतले, त्याच्यामुळे त्यांच्या 100% पाठिंबा आहे. या निवडणुकीमध्ये तुम्ही सुद्धा बिझी असणार, मग इतर मतदारसंघामध्ये प्रचार कसा होणार? नाही करणार, तो वेळ मी काढणार आहे. म्हणून मला तुम्हाला जाहीरनामा आणि माझा पुढचं निवडणुकीचं प्लॅनिंग नाही देता येणार, कारण ते आज ठरणार आहे. पण तुम्ही आज बाईट द्या बोलला म्हणून मी दिला, पण आज ते ठरल्यानंतर मी तुम्हाला भावांचे मतदारसंघ जर पाहिले तर आजूबाजूला आहेत. म्हणजे दोन्ही भावांचे मतदारसंघ पाहिले तर आजूबाजूलाच आहेत. म्हणून आल्यानंतर एखादा प्रश्न उपस्थित आला तर नेमका चर्चात्मक तोडगा कसा काढणार राहणार आहे ते काय? तो आल्यावर ना जर तर मध्ये आपण बोलून काय करणार. यामध्ये तुमचं विजन काय असणार आहे मतदारसंघाच्या? म्हणून मी बोललो डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं काय तुम्ही विचार कुठला असा प्रमुख प्रश्न म्हणून मी आहे बोललो जो तुम्हाला पहिला तो जाहीरनामावर आज तुमच्या भावाच्या मतदारसंघात सुद्धा आहे. काय अर्धा समुद्र किनारा तुमच्या भावाच्या मतदारसंघात सुद्धा तो आहे. पण साफ करून देईन मी. तो हो बोलला तर तो पण साफ करून देईन. डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं काय तुमचं विजन असणार आहे? निवडून आल्यानंतर पहिला प्रश्न जर कुठला मार्गी लावायचा झाला तर तो नेमका तुमच्या दृष्टिकोनातनं या माझ्यासाठी पर्सनली समुद्रकिनारा आहे. आम्ही जे कुठल्याही क्षेत्रामध्ये ज्यावेळेस एखादी कारण आपण सॉरी इंटरप्ट करतो. आपण बरेचदा बघितलं, आपण गणेश विसर्जनानंतर आपण गेलोय तिकडे, किंवा आपण दररोज जातो. आपण अनेक बीच क्लिनिंगचे कार्यक्रम घेतले, तिकडे जावं असं वाटत नाही. आणि मी बाहेरगावी अनेक समुद्रकिनाऱ्यांवर गेलो आहे, त्याच्यामुळे तिकडे गेल्यावर काय शांतता असते, काय बरं वाटतं हे मला माहिती आहे. मुंबईमध्ये तुम्ही काम करताना किंवा तुमचे फॅमिली काही इश्यूज असतील ते तुम्हाला एवढे डोक्यात हे असतात की तुम्ही समुद्रकिनाऱ्यावर गेल्यावर तुम्ही पीस ऑफ माइंड काय असतो हे मला माहिती आहे. मुंबईतला पर्यावरणाचा प्रश्न हा देखील तितकाच महत्वाचा आहे. तो माहीमचा नक्की सुटेल हे मी तुम्हाला सांगू शकतो. आणि आरे आहे 23 नंतर मी तुम्हाला सांगतो आपण सत्तेत बसू, त्याच्यामुळे बाकीचे पण सुटतील. ज्या प्रकारे तुम्ही समुद्र किनाऱ्याचा विषय घेतला, समुद्र किनाऱ्याचा तुमचा पहिला प्रश्न तुम्ही आता म्हणताय, पण जेव्हा एखादा नेता आमदार असतो किंवा खासदार असतो त्याच्याकडे सर्वसामान्यांचं लक्ष असतं, कारण सर्वसामान्यांचे अनेक बरेच प्रश्न असतात. म्हणून मी तुम्हाला बोललो की समुद्र किनाऱ्याचं जे तुम्ही प्रश्न उपस्थित केला हे मी एक्सेस देतो. म्हणजे त्यांना माहीत नाही की समुद्र किनारा साफ होऊन काय मिळू शकतो. जसं तुम्हाला माहीत नाही की तुम्हाला विदाऊट खड्डे रस्ते दिले तर काय मिळू शकतं, पण ते एक वेगळं सुख असतं. तुम्हाला तर कसं आहे की 5 वर्ष खड्ड्यात चालवण्याची सवय झाली, त्याच्यामुळे तुम्हाला ते बिन खड्ड्याचे रस्ते ह्याचं तुम्हाला आनंदच माहीत नाही.
आता 5 वर्ष आम्ही माहीम चर्चवरनं मी कुठेही बँड्रा किंवा उत्तर मुंबई किंवा तिकडे गेल्यावर माहीम चर्चवरनं यायला लागतं. 4 वर्ष तो रस्ता बंद होता. म्हणजे अनेकांनी बघितलं असेल. 5व्या वर्षी उघडला कारण निवडणुका होत्या. तर 4 वर्ष मी कशा थ्रू गेलो आहे मला माहिती आहे. अनेक आपले रहिवासी इकडचे कशा थ्रू गेलेत, तुम्ही पण गेला असाल. त्याच्यामुळे मला माहिती आहे की ह्या ज्या छोट्या गोष्टी आहेत ह्या मिळाल्यावर काय आनंद मिळतो. बाकी मी तुम्हाला बोललो तसं माझी ॲक्सेसिबिलिटी असणार. लोकांना कधीही भेटायचं असेल, मी पहिलं तर आमदार झाल्यावर एक 3 ते 4 दिवस माहीमसाठी सेपरेट ठेवणार. आम्ही जे पार्ले पंचम या संघटनेकडनं पुन्हा एकदा मराठी माणसांना घर मुंबईतच मिळावं यासाठी एक लढा सुरू केलेला आहे. आणि नुकतीच आज दुपारी पत्रकार परिषदेत त्यांची मागणी राहणार आहे की मराठी माणसाला प्रत्येक ठिकाणी घर हे आरक्षितच असायला हवं. त्याचबरोबर मुंबईतले जे मेट्रो आरक्षित? हा, म्हणजे एक कोटा असायलाच हवा, कारण हल्ली घरं देत नाहीयेत काही समुदायाकडे. म्हणून लोक मेट्रोला मराठी माणसांची नावं ही देखील प्रामुख्याने द्यावी त्यांची मागणी असणार आहे. याच्याबद्दल आपलं काय विचार? नाही, नक्कीच मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्रासाठी आम्ही जे जे चांगलं होईल त्याच्यासाठी आम्ही लढणार आहोत. त्याच्यामुळे ही एक उत्तम हे आहे की मराठी लोक ही मुंबई सोडून नाही गेली पाहिजेत. ही साहेबांची आणि माझी पण इच्छा. तुम्ही प्रचार असं म्हणताय की आम्ही सत्तेत असू, हे सत्तेत असण्याचं गणित काय असणार आहे? ते 23 तारखेला कळेल ना तुम्हाला. तर पण तुमचा जो प्रचार आहे तो कुणाच्या विरोधात असणार आहे? महायुतीच्या विरोधात असणार आहे? दोघांच्या. महाविकास आघाडीच्या विरोधात? दोघांच्या. आणि काही रणनीती ठरली का? म्हणून ती मी बोललो तुम्हाला ती ठरल्यानंतर ती कळेल. पण 2019 पासून जो चिखल झाला ना, असं राजकारण मला लोकांपर्यंत नाही न्यायचं. म्हणजे ग्रामीण भागातले असतील, जे शहरातले असतील, जे नवीन मुलं मुली असतील ज्यांना राजकारणात यायचं आहे, मला ह्या लोकांचं राजकारण तिथपर्यंत नाही पोचवायचं. जे पोचतं आहे अनफॉर्च्युनेटली तुमच्या माध्यमातून असेल किंवा लोकांच्या असेल, पण ते पोचतं आहे. ते कुठेतरी एक कोणतरी असा असेल प्रामाणिक तर कुठेतरी तो बदल घडेल, असं किंवा ते बदल घडण्याची सुरुवात तरी होईल असं मला वाटतं. कसं राजकारण असलं पाहिजे किंवा तुमची व्याख्या काय राजकारण? माझं राजकारणाची व्याख्या म्हणजे समाजकारण. सत्तेत येईपर्यंत तुम्हाला पाहिजे ते राजकारण करा. सत्तेत आल्यावर तुम्ही लोकांसाठी झटला पाहिजे. समाजकारण तिकडनं समाजकारणाची सुरुवात झाली पाहिजे. कारण सत्तेत यायच्या आधी तुम्हाला माहिती आहे परमिटेशन कॉम्बिनेशन काय असतात हे मी पण तुम्हाला समजवणं महत्त्वाचं नाही. पण त्याच्यामुळे आता मला वाटतं खूप लोक एकच प्रश्न असा होता की कुठल्याही क्षेत्रात एखादा व्यक्ती प्रत्येक जास्त मोठा असेल आणि त्याचा जर मुलगा किंवा मुलगी राजकारणात आल्या तर त्यांच्यावरती घराणेशाहीचा आरोप होतो. तर अशा आरोपांना तुम्ही कसं उत्तर देता? असं मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगेन ना, मी साहेबांकडे कधी मागितलं ना त्यांनी मला स्वतःहून काही दिलं. त्यांनी पहिलं महाराष्ट्र सैनिकांचा आवाज ऐकला, जनतेचा आवाज ऐकला. मग त्यांनी बघितलं की विद्यार्थी नेता करायचं आहे, अमितला राजकारणात आणायचं आहे, लोकांची काय इच्छा आहे, विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष करायचं आहे. मला वाटतं एक किती वर्ष विद्यार्थी सेनेचे पोरं आपल्या साहेबांकडे येऊन गेलं? नाही, पण किती वर्ष येत होते मी नेता झाल्यापासून? 2015-16 पासून येत होते की मी राजकारणात यावं किंवा विद्यार्थी सेनेचा. त्यांनी तो बघितला, तो आवाज ऐकला, त्याच्यानंतर मला आणलं. आता म्हणून मी बोलतो, मी सगळ्यात आधी आभार पत्रकारांचे मानेन, कारण तुमच्यामुळे साहेबांनी तो कौल ऐकला की लोकांची इच्छा आहे मी व्हावं, म्हणून मला दिलं. ह्या ज्या बातम्या नसत्या तर साहेबांनी मला उभं केलं नसतं. आणि त्याच्यामुळे मला वाटतं घराणीशाही असावी तर अशी की लोकांनी स्वीकारलं पाहिजे आणि मग नेत्यांनी स्वीकारलं पाहिजे. तुम्हाला कन्व्हिन्स करावं लागलं नाही, मी आजपर्यंत त्यांना हेच सांगत आलो. त्यांनी मला जेव्हा विचारलं तेव्हा मी त्यांना एवढंच बोललो की माझी इच्छा आहे, पण मला तुझ्यावर प्रेशर टाकायचं नाही. तुझी इच्छा नसेल तर मी कधीच लढणार नाही. कॉल तुझा आहे. चर्चा झाली किंवा विरोध कुठे झाला? नाही, विरोध म्हणजे त्यांना पाहिजेच होतं. जेव्हापासून तुम्ही बातम्या चालू केल्या ते तर आनंदातच होते. फक्त साहेबांना तो स्ट्रेस, आणि मी तो समजू शकतो, कारण माननीय बाळासाहेबांपासून साहेबांपासून कोणीही इलेक्टोरल पॉलिटिक्समध्ये आले नाही. म्हणून त्याच्यामुळे विधानसभेत जाणं, प्रश्न मांडणं काय असतं हे माझ्यातर्फे त्यांना पहिल्यांदा दिसणार. आणि तो कारण ते मला बोलले पण की प्रचार करताना मी प्रचार करत असेल पण माझा एक डोळा इकडे असणार. तर मी त्यांना एवढंच बोललो की हा स्ट्रेस असेल तर नका करू, मी इकडे प्रामाणिकपणे प्रचार करेन आणि 100% आपली सीट येईल. पण तुम्ही नेक्स्ट जेन जी आहे ती सक्रिय राजकारणात आणि इलेक्टोरल पॉलिटिक्समध्ये उतरते. कुठेतरी ट्रेडिशनल माइंडसेट होता की फक्त पक्ष दाखवतो, तो तुम्ही बदलताय. ही काळाची गरज इनिव्हिटेबल वाटते. काळाची गरज आहे. आणि कसं मी तुम्हाला सांगू की
शेवटी तो रिमोट कंट्रोलचा जमाना जो आहे तो राजसाहेबांबरोबर मला वाटतं राजसाहेब हे शेवटचे रिमोट कंट्रोलचा जमाना. कारण मी माझी कंपॅरिझन पण नाही होऊ शकत त्याची आणि मी रिमोट कंट्रोल सगळं चालवू पण नाही शकत. सिस्टममध्ये कुठेतरी घुसायला लागणार मला, कारण साहेब त्यांचा जो ऑरा आहे त्यांची जी पकड आहे तशी माझी नाही आहे हे मला माहिती आहे. मला वाटते उद्धव ठाकरे या मतदारसंघातून तुमच्या विरोधात उमेदवार देतील, कारण मागच्या वेळेला राज ठाकरेंनी झालं ना. मला मी आता हे नाही सांगू शकणार हो, पण दिला तरी मला फरक नाही पडत. मी प्रामाणिकपणे काम करणार, मी लोकांपर्यंत पोहोचणार, माझी प्रचार उद्यापासून चालू होणार, त्याच्यामुळे मला फरक नाही पडत. उमेदवारी देणं हा साहेबांचा कॉल होता, मला निवडून आणणं हा लोकांचा कॉल आहे. त्याच्यामुळे आणि मला दोघांवर विश्वास आहे म्हणून मी त्या दोघांवर सोडतो. आम्ही असं म्हटलं की कुठल्याही गोष्टीचा तुम्ही आग्रह मनसेध्यक्ष राज ठाकरेंकडे केला नाही. आता तुम्ही उमेदवार आहात, आता आग्रह असणार आहे की पहिली सभा तुमच्या मतदारसंघात नाही व्हावी. नाही मला त्यांना इकडे कुठेही बांधून ठेवायचं नाही आहे. त्यांना जेवढा वेळ देता येईल तेवढा देतील, कारण त्यांच्याकडे शेवटी महाराष्ट्रभर त्यांना फिरायचं. अमित, एक सवाल होगा सिर्फ हिंदी में. नाही, एक स्वबळाचं काही नाराज आहे त्यामुळे, आणि सत्तेत पण येणार असं पण म्हणताय. त्यामुळे ते समीकरण नेमकं कसं आहे, काय महायुतीसोबत जाणार की महाविकास आघाडीसोबत जाणार, नेमकी भूमिका काय असणार? का आमचे 150 नाही होऊ शकत? हे काय डिमोटिवेट करता तुम्ही. हिंदी में से जाना चाहिए. हाँ, आप ठीक. चुनाव लड़ने जा रहे हैं ठाकरे की पहली बार. मेरी हिंदी इतनी अच्छी नहीं है पर मैं कोशिश करता हूँ. ये नेशनल चैनल हाँ, पे ये जरूर. खबर बहुत बड़ी खबर है. बोलिए. तो क्या आप सोच लेकर आगे चल रहे हो और क्यों इलेक्टोरल पॉलिटिक्स का हिस्सा होने जा रहे हैं? इट वॉज द नीड ऑफ द आवर. मतलब हिंदी में इंग्लिश में इट वॉज द नीड ऑफ द आवर. मतलब मुझे लगा कि अभी आना चाहिए, सही वक्त है. इसलिए मैंने साहब ने जब मुझे पूछा तो मैंने हाँ कहा कि मेरी तैयारी है. मैंने सिर्फ उनको इतना कहा कि आप प्रेशर मत लो, क्योंकि आपको महाराष्ट्र भर घूमना है, इसलिए आप प्रेशर मत लो. मेरी तैयारी है, आप मुझे दोगे तो मैं 100% इधर से चुन के आऊँगा, पर आपको प्रेशर में रख के नहीं. लेकिन आपके खिलाफ एकनाथ शिंदे की शिवसेना के भी उम्मीदवार होने वाले हैं. तो ठाकरे की सेना- अकेले लड़के क्या फ़ायदा. तो आसान नहीं होगी लड़ाई. आसान नहीं होंगी या होगी वो मैं नहीं देखता. साहेब, राजकारण कोई यहाँ पे अगर कोई कैंडिडेट ना भी देता तो भी मैं वही प्रचार करता. और अभी आपने बोला शिंदे साहब ने दिया है और मुझे नहीं पता कि शिवसेना क्या करेगी. अगर उन्होंने भी दिया तब भी मैं सेम प्रचार करूँगा, क्योंकि मुझे लोगों तक पहुँचना है. अगर कोई नहीं देता तो तब भी मुझे पहुँचना था, क्योंकि उनको बताना था कि आप किसको चुनने वाले हैं, मैं कौन हूँ, मेरी पहचान क्या है. आप समझ लो आप किसको चुनने वाले हो, मेरा विजन क्या है आप समझ लो. मुझे किसी को भी ग्रांटेड नहीं लेना है. क्या विजन लेकर आगे चलेंगे? क्या विजन लेकर आगे चलेंगे? वो विजन 2-3 दिन में बाहर आएगा, इसलिए मैंने आपको बोला ये बहुत जल्दबाजी में हो रहा है, इसलिए मैं आपको विजन नहीं बता पाऊँगा. पर जो हमारा समंदर का किनारा है वो मुझे वो जो हम लोग को जो एनवायरनमेंट धरती ने दिया है उसको मुझे लगता है कि पहले साफ मतलब ब्यूटीफाई करके लोगों को दिखाना चाहिए कि क्या हो सकता है, जो अभी तक लोगों को पता नहीं. क्योंकि उनके लाइफ में इतने प्रॉब्लम्स है कि ये बहुत छोटी प्रॉब्लम है उनके लिए कि मैं यहाँ आऊँ क्या करूँ, पर उसका फ़ायदा मुझे मालूम है कि वहाँ जाने के बाद अब वो पीस ऑफ माइंड क्या होता है मुझे मालूम है. सिर्फ बैठना वहाँ, क्योंकि आप अभी जाके आप देखोगे मुझे नहीं लगता आप पैराफीट पे भी बैठ पाएंगे. मतलब वो सैंड की बात तो छोड़ ही दीजिए आप. इसका जवाब आप इंग्लिश में भी दे सकते हैं. ठाकरे परिवार की सालों से ये भूमिका रही कि आपने नेता खड़े किए हैं. आपका परिवार हमेशा से रहा है कि एक रिमोट की भूमिका आपने निभाई है. नहीं. उसके बाद जिस तरह से मैं जैसे बोला कि मेरी कंपैरिजन आपकी जनरेशन जैसे आगे हाँ मैंने बोला वैसे मेरी कंपैरिजन आई कांट बी कंपेयर टू माय फादर फर्स्टली, बिकॉज ही इज़ वन ऑफ अ काइंड. हिज ग्रैंडफादर एंड माननीय बाला साहेब, मतलब श्रीकांत जी एंड माननीय बाला साहेब वाज वन ऑफ अ काइंड. None of us in today's politics can be compared to them. That's why I thought that I should enter the system and change it from the inside, because again I thought, as I said, it was the need of the hour. What was the first reaction of the father of the family when you actually decided that you want to come to this electoral politics? I mean, he found out, from the news that was going outside, he found out from that. And his first, Surprised? no, he wasn't shocked. It was welcoming. Neither was I, because
द वे पीपल रिएक्टेड टू दिस न्यूज़ वॉज ओवरवेलमिंग फॉर मी. जैसे आपने कहा कि हर कॉन्स्टिट्यूंसी से मेरे लिए मुझे बुलाया गया कि आप इधर आके खड़े रहोगे. दैट वाज ओवरवेलमिंग फॉर मी. मुझे पता चला कि मैं कहाँ तक पहुँचा हूँ. एंड आई थिंक बिकॉज ऑफ यू गाइज माई फादर अंडरस्टूड कि मैं कहाँ तक पहुँचा हूँ. तो आई थँक यू ऑल. विश्वाबळावर सत्तेत बसणार की विरोधात बसायला आवडेल या सगळ्या हे याचा निर्णय साहेब घेतील, पण सत्तेत बसणार. उमेदवारी अर्ज मला माहीत नाही. उमेदवारी अर्ज अजून मला माहीत नाही. सगळे आपापल्या तारखा काढतात तशी. कुठली तारीख का? हां, मग अजून ठरलं नाही माझं. हो, मला काल कळलं. अमितजी 9 आकडा तुमच्यासाठी सुद्धा लकी आहे, कारण जी पहिली आधी जाहीर झाली ती नाही, माझ्यासाठी 6 लकी आहे. अच्छा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.